बॅचलर लाईफमधला आज आमचा 6वा दिवस. रोजच्या प्रमाणे आमचा नाश्ता दूध आणि म्युस्ली हाच होता. आज आमचा क्लास सकाळी 8 वाजता सुरू होणार होता. त्यामुळे आज लवकर उठून आम्ही डायरेक्ट डेपोमध्ये बस पकडायला गेलो, कारण तिथनं बसायला सीट मिळते आणि जर बस स्टॉपवरनं पकडली बस तर जागा नाही मिळत. लवकर आम्ही 7:30 वाजताच पोचलो होतो तिथं आणि क्लासमध्ये गेलो तर अजून क्लासच उघडला नव्हता, अजून शटर डाऊन होतं त्याचं. मग आम्ही जरा खाली येऊन टाईमपास केला, म्हणजे खाली पायऱ्यांवरच बसून थांबलो होतो आम्ही क्लास उघडण्याची वाट बघत, कारण आज रोजच्या प्रमाणात आम्हीच लवकर गेलो. सगळ्यात लांब आम्हीच राहतो, तरी पण सगळ्यात लवकर आम्हीच पोचतो तिथं. आणि मग क्लास उघडल्यानंतर क्लासमध्ये जाऊन बसलो आम्ही. आज एक लेक्चर झाला सकाळी. नवीन सर होते, खूप छान शिकवलं त्यांनी. आणि मग आमचं काय इकडं तिकडं फिरत होतो. नंतर लेक्चर पूर्ण झाल्यानंतर पुन्हा 10लाच सगळं संपलं. मग घरी जाण्यासाठी निघालो होतो आम्ही. लेक्चरमध्ये लई झोप येत होती, कारण आज सकाळी लवकर उठायला लागलं होतं, कारण आता इथून पुढं आमचे रोज सकाळीच क्लास असणार आहेत. लिफ्टमधनं एंट्री मारल्यापासून एक एक्झिट मारेपर्यंत सगळेजण असे स्वतःला आरशातच बघत असतात. घरी गेल्यानंतर पुन्हा मग सकाळचं थोडं दूध उरलं होतं आमच्यासाठी, म्हणजे आम्ही टेट्रा पॅक आणतो दुधाचा, ते संपवावाच लागतो, कारण फ्रीज वगैरे काय नाही, ते संपवायला लागते. त्यामुळं मग नंतर आल्यानंतर कॉफी केली त्याची आणि स्वयंपाकाला सुरुवात पण केली सोबत कॉफी पिऊन. मग हर्षानं आमच्या भाजी बनवली, भात बनवला आणि रोजच्याप्रमाणे मी फक्त कणिक मळली होती. नंतर झेप्टोवरनं वह्या मागवल्या होत्या हर्षानं आमच्या. झेप्टो कॅफेवरनं खायला पण थोडं मागवलं होतं. नंतर मग काय जेवण केलं आम्ही मस्त. आजचा स्वयंपाक छान झाला होता. मग आम्ही शॉपिंगसाठी स्मार्ट सुपर स्टोअरमध्ये गेलो होतो, कारण झेप्टोवरनं आमचे लय पार्सल यायला लागले. लिफ्ट वर खाली व्हायली, त्यामुळे शेजाऱ्यांनी आमची कंप्लेंट केली ओनरकडं. मग आम्ही म्हणलं जाऊ दे, आता स्टोअरमधनं शॉपिंग करून येऊ. मग इथं चहा घेतला. घराकडे येताना रस्त्यात आम्हाला सोलापूर वन विभागाची गाडी दिसली. मग आमचा हर्षा म्हणून ह्यांना सांगायचं वय आपली ज्यांनी कंप्लीट केली आहे त्या सोसायटीच्या लोकांना न्या उचलून म्हणून. नंतर मग येता येता थोडीशी भाजी घेतली आम्ही आणि ह्यांना अजून वह्या घ्यायच्याच होत्या, कारण ती दुपारच्या झेप्टोच्या वह्या रिटर्न केल्या, कारण त्या कोऱ्या वह्या आल्या होत्या. मग पुन्हा मग स्टेशनरीचं दुकान हुडकता हुडकता भाजी पण बघितली आम्ही, पण महाग होती. नंतर आम्ही भाजी ऑनलाईन जिओ मार्टवरनंच ऑर्डर केली. फर्स्ट इयर संपल्यापासून 3 वर्षानंतर आज पहिल्यांदा पेन विकत घेतले होते आम्ही, कारण माझं तर पळवलेल्या पेनवरच काम चालत होतं. पेनला पैसे गेले याचं वाईट तर लय वाटत होतं, पण आता काय घेतले तर घेतले. मग आमच्या आनंदनं नवीन बॅग आणली होती त्याला येता येता हडपसरवरनं. आणि आमच्या आजची शॉपिंग होती की आम्ही म्युस्ली, दुधाचे टेट्रा पॅक आणि चिप्स वगैरे असं खाण्याचं सामान विकत घेतलं होतं. आता उद्यापासून पुन्हा सकाळी 8 वाजता लेक्चर आहे, त्यामुळं लवकर झोपायचं होतं आणि लवकर उठून सकाळी रोजच्या प्रमाणे लेक्चरला जायचं होतं, क्लास अटेंड करायचा होता. तर पहिल्या तर आणलेले सगळे स्नॅक्स खाल्ले आम्ही आणि मस्त म्हणजे सगळा झालेला हिशोब करायला सुरुवात केली. आत्तापर्यंतचा हा झालेला आमचा वरचा खर्च होता आणि संध्याकाळचं जेवण केलं आणि फायनली ह्यांचं झेप्टोचं शेवटचं पार्सल आलं. म्हणजे शेवटी फिरून ह्यांनी झेप्टोवरनंच वया मागवल्या. एकदाच्या भेटल्या ह्यांना वया. ह्या अशा 2 युनिक वया आमच्या हर्षाच्या आहेत आणि किचनवरचा आमचा पसारा तसाच पडला होता. आता झोपायची तयारी तर सुरू होती आमची, पण नंतर आमचा हर्ष लॅपटॉप उघडून स्कॉलरशिपचं स्टेटस चेक करत होता, कारण आता पैसे लय खर्च व्हायला लागले स्कॉलरशिपचे. सगळेजणच वाट बघायला लागलेत. मग आज दिलेल्या नोट्स मीच लिहिल्या होत्या एकट्यानं. ह्या दोघांकडून वह्या नसल्यामुळे ह्यांनी लिहिल्या नव्हत्या, तर मग माझ्या बघून लिहायला सुरुवात केली. माझ्या